अशी चमचमीत फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, अशी फुलगोबी घेतलेली आहे, पूर्ण एक गड्डा, आणि छान निवडून घेतली आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून तिसऱ्या पाण्यामध्ये तिला ठेवलेली आहे मी। त्यानंतर बघा, इथं मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 पड्या तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला आता जे आपण 5 ते 6 पाकळ्या लसूण पाकळ्या घेतल्या आहे, त्या कट करून घेतलेल्या आहे, त्या टाकून घेतल्या। इथं मी कांद्याचा वापर करणार नाही, तर झटपट आपल्याला बनवायची आहे, पण खूप अतिशय चविष्ट लागते बरं का। म्हणजे अगदी साधी सोपी भाजी आहे। तर बघा, मग कढीपत्ता घातला, लसूण छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर कढीपत्ता परतल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली। हिरवी मिरचीपासून आपण बनवणार आहे फ्लावरची भाजी। 2 टोमॅटो घेतले होते मध्यम आकाराचे। मिरची परतल्यानंतर टोमॅटोही टाकून घेतले। अगदी साधी सोपी झटपट होणारी भाजी आहे आणि खूप पटकन होते आणि चविष्ट पण लागते। एखाद्या वेळेस अशी थोडीशी काहीतरी वेगळी झटपट साधी सोपी भाजी जर बनवली तर तिला चव पण जास्त येते बरं का। आता बघा, टोमॅटो परतल्यानंतर मी इथं 1 ते 1.5 चम्मच, छोटा चम्मच हळद पावडर वापरलेली आहे। म्हणजे तेलामध्ये हळद पावडर वापरल्यामुळे कलर छान येतो भाजीला। आता इथं मी 1 चम्मच गरम मसाला वापरलेला आहे। कुठलाही मसाला वापरू शकतात। मी इथं दीपक मसाला वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकतात। आणि बघा, आता फुलगोबी मी टाकून घेणार आहे सगळे मसाले परतल्यानंतर। तर अशी झटपट, आणि मी खूप असे बारीक तुकडे नाही केलेले, मग गचकी होते भाजी। आणि आता टाकून घेणार आहे आणि अतिशय झटपट होते, खायला चविष्ट लागते। नक्की बनवून बघा मैत्रिणींनो। आणि तुम्हाला खरोखर रेसिपी आवडली का फ्लावरची? जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। छान अशी आता मी परतवून घेणार आहे बघा। आणि बघा, आपण तेलामध्ये हळद टाकल्यामुळं किती छान कलर आलेला आहे भाजीला, आणि चवीला पण खूप छान लागते। परतवून घेणार आहे। अशी ताजी ताजी जर फ्लावर असली तर वाफेवरच अतिशय झटपट होते। आता मी एक वाफ येऊ देणार आहे बघा, झाकण ठेवून। तर मी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि वाफ येऊ देणार आहे। आणि तुम्ही बघू शकता, आता मस्त भाजीला वाफ आलेली आहे। आता परत परतवून घेणार आहे आणि एक वाफ काढल्यानंतर मग मी मीठ वापरणार आहे। तर आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ वापरायचं आहे। आता इथं मी चवीनुसार बघा मीठ वापरणार आहे। छान असं बघा, आता भाजी मस्त वाफ सुटलेली आहे। मीठ टाकून घेतलं, आणि जर तुम्हाला कांदा वापरायचा तुम्ही वापरू शकता, बटाटा वापरायचा वापरू शकता, पण अशी साधी सोपी एखाद्या वेळेस बनवायची म्हणून मग मी रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सांगा। आणि मनापासून मी अगदी हृदयापासून आभारी आहे रेसिपी बघितल्याबद्दल, खूप सारं प्रेम दिल्याबद्दल। असंच प्रेम सपोर्ट कायम असू द्या मैत्रिणींनो। आणि अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि बघा, आता मीठ टाकल्यानंतर मी परत वाफ येऊ दिलेली आहे भाजीला, आणि इथं मस्त फुलगोबीची भाजी म्हणजे फ्लावरची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे, अगदी वाफेवरच झालेली आहे भाजी। आता हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि मग खूप छान अशी अशी गरमागरम चपातीसोबत खायला खूप छान लागते ही भाजी। नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। थोडीशी मस्त वेगळी चव, झटपट पण होणारी आहे टिफिनला देण्याकरता। सकाळी आपल्याला सगळ्यांना खूप घाई असते, तर आता आपण वाढून घेऊयात मैत्रिणींनो। आणि या तुम्ही पण नक्कीच फुलगोबीची भाजी खायला बघा। डब्यामध्येच मी भरत आहे आणि तुम्हालाही शेअर केलेली आहे रेसिपी। नक्की बनवून बघा। आणि हो मैत्रिणींनो, जर तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।